रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। गरमी खूप जास्त वाढलेली आहे। गरमी तर आपण थांबवू शकत नाही, पण शरीराला थंडावा देणारं पेय आपण नक्की बनवू शकतो। तर आज आपण कच्च्या कैरीपासून मस्त एकदम चटपटीत आणि थंडावा देणारं सरबत तयार करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला 2 कच्चे कैरी कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत। कुकरमध्ये कच्ची कैरी शिजून झाल्यानंतर थंड करून आपल्याला ही कैरीचा पल्प काढून घ्यायचा आहे। तर एखाद्या चम्मचच्या साहाय्याने आपल्याला हा पल्प पूर्ण काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने बघा सगळा पल्प एकदम मस्त निघतो बघा। कच्च्या कैरीपासून सुद्धा आपण ही रेसिपी तयार करू शकतो, पण जर शिजवून आपण ही रेसिपी तयार केलीत ना तर 2 ते 3 महिने टिकते आणि एकदा करायची आहे आणि 2-3 महिने मस्तपैकी आरामात ही पदार्थ आपल्याला करता येतो। तर अशा पद्धतीने आपल्याला सगळा इथे मी पल्प काढून घेतलेला आहे। उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारे असे पदार्थ जर तुम्ही पिलेत ना तर पूर्ण शरीर छानपैकी थंड होतं। आणि तुम्ही इथे बघू शकता बघा आपण इथे कैऱ्या घेतल्या होत्या, 2 कैऱ्यांचा आपण इथे पल्प काढून घेतलेला आहे आणि त्यापासून आता आपण ही रेसिपी तयार करणार आहोत। संपूर्ण पल्प इथे मी काढून घेतलेला आहे आणि हा पल्प आपल्याला 2 वाटी इतका हा भरलेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा संपूर्ण पल्प घ्यायचा आहे आणि 2 वाटी झालेला आहे पल्प आपला। त्यासाठी आपल्याला 1 वाटी आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे। तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता, पण इथे मी साखर वापरलेली आहे। तर साखरेचं प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर 1 वाटी मी साखर घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपल्याला 7 ते 8 पानं पुदिन्याची घालायची आहेत, त्यामुळे मस्त एकदम फ्लेवर लागतो आणि खरंच शरीरालासुद्धा खूप जास्त थंडावा येतो। त्यानंतर 1 हिरवी मिरची घातलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये फक्त 1 चमचाभर काळं मीठ घालायचं आहे। त्याच्यानंतर साधं मीठसुद्धा इथे मी चवीनुसार घातलेलं आहे। बडीशेप घातलेली आहे। बडीशेपमुळे सुद्धा शरीराला थंडावा मिळतो, त्यासाठी इथे मी अर्धा चमचा बडीशेपसुद्धा घातलेली आहे। 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये जिरा पावडर घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे मी साधं मीठ आणि काळं मीठ दोन्हीही मीठ इथे वापरलेली आहे, त्यामुळे ना चवीला ना हे सरबत खूप मस्त लागतं। आता आपल्याला हे सगळं साहित्य बारीक वाटून घ्यायचं आहे। पाणी न घालताच अजिबातसुद्धा पाणी घालायचं नाही आहे, कारण की आपण ह्याला स्टोअर करून ठेवणार आहोत। पाण्याचा अंश अजिबात राहायला गेला नाही पाहिजे, नाहीतर आपलं सरबत खराब होईल, ते जास्त दिवस टिकणार नाही। तर पाणी न घालताच आपल्याला हे वाटून घेतलेलं आहे आणि ही पेस्ट आपली जी तयार झालेली आहे ना ती 2-3 महिने अगदी आरामात टिकते। ही पेस्ट तुम्ही काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवलीत तरी देखील चालेल। आता यापासून आपण सरबत कसं करायचं ते सुद्धा बघूया। रेसिपी इथपर्यंत जर आवडली असेल ना तर 1 लाईक नक्की करा। बाजारामध्ये कैऱ्या येऊ लागले ना की माझ्या घरामध्ये ना हे सरबत हमेशा केलं जातं। तर आता मी हे स्टोअर करून ठेवणार आहे, पण त्याआधी आपण सरबत कसं करायचं ते बघूया। तर इथे मी 1 ग्लास घेतलेला आहे। तर ग्लासमध्ये आपल्याला पहिल्यांदा 2 ते 3 चमचे ही पेस्ट घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला थंडगार पाणी घ्यायचं आहे। तर थंडगार पाणी फ्रीजमध्ये न घेता आपल्याला मडक्यातलं घ्यायचं आहे, त्यामुळे ना आणखीन शरीराला मस्त थंडावा येतो। मडक्यातलं पाणी जर तुम्ही इथं वापरलं ना तर तुमच्या शरीराला आणखीन जास्त थंडावा येतो। आपण यामध्ये पुदिना घातलेला आहे, बडीशेप घातलेली आहे, त्यामुळे चवीलासुद्धा हे सरबत खूप मस्त लागतं। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हे सरबत कसं वाटलं मला नक्की कमेंट करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।